हाय गाईज, कशा आहात? आज आपण एका हिरकणीविषयी बोलणार आहे. असं नाही, आज आपण तुमच्यामधल्या हिरकणीला शोधणार आहे. विश्वास बसतोय का? नाही ना? अहो, जी हिस्ट्रीमध्ये होऊन गेली, जिने बाळासाठी अ, ते मेन महालाचं किंवा ते गडाचा दरवाजा बंद झाल्याच्या नंतर ती आपलं बाळ रडेल आणि ते एकटं असेल, ह्या त्रासाने तो गड उतरून आली आणि नंतर बाळाला भेटली. ही हिरकणी एका हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये झाली, तिचं नाव झालं. पण तुम्ही कधी विचार केला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्येही आहेत. फरक एवढाच आहे, आता गड नाही आहे. आज रोजची सिच्युएशन हँडल करायची पण आपल्यावरती बाळ रडत नाही आहे. बाळाला आपल्याकडून काही कमी नको पडायला त्याच्या एज्युकेशनला, त्याच्या आनंदासाठी. त्याला ज्या ज्या गोष्टी आपल्याला अवेलेबल देता येईल, जे की आपण ज्यावेळेस लहान होतो, आपल्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याला आपल्या स्वतःला भेटलं नाही, तर ते आपल्या बाळाला कमी पडू नये ह्या विचारात, त्या बाळाला वाईट नाही वाटावे ह्या विचारात आई रोज पळणारी. कधी स्वतःला तुम्ही असं मानलंय की अरे, मी पण एक हिरकणी आहे? नाही ना? कारण तुम्ही तेवढा स्थिर बसून स्वतःतल्या हिरकणीला ओळखलंच नाही. बघा, तुम्ही इम्पॉर्टंट देतात आपल्या बाळाला, आपल्यामुळे उशीर होऊ नये. तो जरी थोडा वेळ जास्त झोपला तरी चालतंय, तुम्ही त्याच्या अगोदर स्वतःला तयार करताय. आणि हां, आपल्या इथं असं आहे की नाही, काहीतरी संडेला आपल्या बाळाला छान केलं गेलं पाहिजे. मला काय आवडतं स्वतःला ही आई विसरूनच जाते. हां, पण माझ्या बाळाला काय आवडतं हे आईच्या बरोबर लक्षात राहतं. मग तुम्ही हिरकणी नाहीत तर काय? मला खूप कौतुक वाटतं आणि सगळ्यात मोठा अभिमान आहे की थँक गॉड मी पण एक वुमन आहे, मी पण एक स्त्री आहे, मी पण एक हिरकणी आहे. आणि ही हिरकणी आपण एकमेकींमध्ये रोज पाहतो. फरक एवढाच आहे, आपल्याकडे कौतुक, तिला ॲप्रिशिएट करायचा वेळच नाही. खूप साऱ्या अशा आया आता, त्यातल्या तुम्ही पण आहात, की खूप साऱ्या गोष्टींना स्वतःच्या ड्रीमला, स्वतःच्या विशला ठेवून दिलंय, एका साईडला ठेवून दिलंय. ठीक आहे ना, यावर्षी अगोदर बाळाचं ड्रीम पूर्ण करू, पुढे माझं करेलच. यावर्षी बाळाला जे लागतंय ते घेऊ, नंतर मला घेईलच. ह्या वर्षी मी बाळासाठी एज्युकेशनला जे पैसे लागतात ते फी भरण्यासाठी तयार आहे. मला काय छोटीशी माझी विष आहे, झुंबा लावणं, एक्सरसाइजसाठी जिम लावणं, ते मी पुढच्या वेळेस करेन. अशी ही हिरकणी का बरं स्वतःसाठी थोडासा वेळ काढत नाही? खरं तर मला ह्या गोष्टीचं तुम्हाला मीनिंग सांगायला आवडेल, की हिरकणी म्हणजे खूप धाडशी, खूप प्रेमळ, खूप अशी ठाम विचाराची. आणि ही हिरकणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये आहे. हा तर त्याच्यापेक्षा पण मोठा आनंदाचा भाग आहे. तर आजपासून जर स्वतःला तुम्हाला कधी असं खूप असं गळून गेल्यासारखं वाटलं, खूप असं नर्वस वाटलं, अरे यार, आपण इतके दिवसापासून आपल्या बाळांसाठी इतका वेळ दिला आणि आता आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढायला लागलो, तर मुलं लगेच विचारतात, "कुठे गेली होती? कशाला गेली होती? किती उशीर झाला?" म्हणजे जी आई मुलांना लहानपणापासून त्यांना त्यांच्या वेळेत आवरून देणारी आई, थोड्या वेळेसाठी स्वतःला वेळ काढला, तर तिथं आवाज व्हायला लागतो. हां ना? कारण आता सध्याची सिच्युएशन म्हणजे त्या दिवशी माझ्या पार्लरमध्ये बोलता-बोलता एक क्लायंट म्हटली, की "अहो, जसं आता आपल्या बाळांना का तर मुलं थोडे मोठे झाले, की आईचा पेहराव थोडा बदलतो." जे काय आणि त्या मुलांना जे घरात आईला असे पाहतात ना, अवतारामध्ये ती सगळं असं मळकट, स्वतःला पाहणार नाही, केस एकीकड, ड्रेस कधी असा मॅच नाही, कानातलं कधी न घालणारी आई, हळू थोडंसं मुलं मोठे झाल्यावर थोडं स्वतःकडे लक्ष द्यायला लागते. आणि मग गंमत काय होती, मुलं म्हणतात, "आमची आई ती पहिल्यासारखी राहिलीच नाही. आता आई स्वार्थी झाली आहे." असं तुमच्याबरोबर पण घडतंय ना? तर त्याच्यासाठी एक माझं क्लायंट काय शोधू बोललो माहिती का? मुलांना त्यांच्यानुसार आई पाहिजे. म्हणजे कसं कळलं? त्यांच्यानुसार म्हणजे कसं, की आईने तिच्या वयाच्या 50 वयापर्यंत म्हणजे हे थोडे चांगले मॅच्युअर होऊस्तर मम्मीनी घर नाही सोडायचं. मम्मीनी मैत्रिणीमध्ये बसायचं नाही. मम्मी हितगुज करायचं नाही. मम्मीनी थोडा वेळ स्वतःसाठी नाही काढायचा. मम्मीनी छोट्या-छोट्या ट्रिपला नाही जायचं. त्यांच्या अकॉर्डिंगली मम्मीनी चालायचं हां. मम्मीनी बाहेर नाही जायचं. किती? वयाच्या 50 पर्यंत. मग काय झालं? ती एकलकोंडी झाली. म्हणजे तिला मैत्रिणी नाहीयेत, कुणाशी बोलणं नाहीये, थोडा वेळ काढणं नाही, हे तिला माहीत होत नाही. आणि जरी ती थोडा-थोडा बदल करायला लागली, तर मुलांना आवडत नाही. गंमत अशी होती. आता त्याच्यानंतर मग मी 50च्या 55च्या वयापर्यंत शक्यतो 60 नाही, 55 वयाच्या होईस्तोवर मुलांचं मस्तपैकी लग्न-बिग्न झालं. आता काय गंमत होती माहिती आहे? म्हणजे त्यांच्या अकॉर्डिंगली मम्मीने लागली, की जी मम्मी 24 तास घरामध्ये, किचनमध्ये साफ-सफाई करणारी मम्मी, आता मुलांना नको असते घरात. का माहिती? आता मम्मीने थोडं बाहेर जावं, तिने कुठेतरी गप्पा मारावं, देवळात बसावं, मैत्रिणी पाहाव्यात, आम्हाला थोडा स्पेस द्या. असं मुलं विचार करतात. आणि मग काय होतं माहिती आहे? जी मम्मी घरात एकलकोंडी राहणारी आहे, मग आता तिला प्रश्न पडतो, आता माझ्या मैत्रिणी मी कशा गोळा करू किंवा कसं मी त्यांच्याशी संवाद साधू? मग ती उमरेच्या बाहेर निघायला घाबरायला लागते. हे वाक्य तुम्हाला नक्कीच पटेल. कारण जी मम्मी 40मध्ये स्वतःला पाहायला लागते, थोड्या-थोड्या मैत्रिणी शी बोलायला लागते ना, त्यावेळेस मुलांना नाही आवडत. त्यावेळेस मुलांना वाटतं ही मम्मी इकड-तिकडच्या वेळेमध्ये आमच्याकडे दुर्लक्ष करेल. आणि ज्यावेळेस मुलांचे लग्न होतात, त्यावेळेस मुलांना वाटतं, की मम्मीने आता घरात नाही थांबावं, थोडं बाहेर जावं, आम्हाला थोडा स्पेस द्या.
असं तुमच्याबरोबर पण होत असेल ना, तर काय करा माहिती आहे का, तुमच्यातली हिरकणी शोधा. तुम्ही काही कमी नाही, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहे. नाराज होऊ नका. हे वाक्य पटलंय ना तुम्हाला, की मुलांच्या अकॉर्डिंग राहण्यासाठी आत्तापासूनच तुम्ही थोडंसं स्वतःला तयार करण्याकडे लक्ष द्या. तुमच्यातली हिरकणी जी अशी दबून बसली ना, तिच्याकडे लक्ष द्या. तुम्ही सुद्धा खूप धाडशी आहे, तुम्ही सुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत, तुम्ही सुद्धा खूप छान डिसिजन घेणार आहेत. तर आजपासून एक विचार करा, की ठीक आहे ना, मुले थोडे मोठे झालेत ना, तर मी सुद्धा मला थोड्या आनंद कसा मी घेईल. छोट्या-छोट्या माझ्या 2-2 मैत्रिणी त्यांच्याशी मी कसं बोलेल. कारण आत्तापासून जर तुम्ही ते थोडं-थोडं स्वतःला आनंद ठेवायला चालू केलं का, तर नंतर मुलांना स्पेस देण्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकता. त्यावेळेस तुम्हाला अशी भीती नाही वाटणार. खरं तर काय होतं माहिती आहे का, आपल्या लेडीजचं आपलं बाहेर जाणं होत नाही आणि मग ज्यावेळेस आपल्याला असं म्हणून जातात, की थोडंसं बाहेर जात जा ना, त्यावेळेस आपल्याला वाईट वाटायला लागतं. आपण म्हणतो, की इतकं बाळ माझ्यावर प्रेम करणारं आजकाल माझ्याकडे प्रेमच नाही करत, असं वाटतं ना? मग असं वाटून नाही दिलं पाहिजे. तुमच्यातली हिरकणी शोधा, तिला खूप छान प्रेम करा आणि खूप छान स्वतःला जपा. कारण तुम्ही असे तसे नाही तुम्ही असे स्ट्राँग वुमन आहात. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असाच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि हां, तुमच्या लाडक्या मैत्रिणींना सेंड करा. तर थँक यू.